जनावरांच्या संदर्भातील महत्त्वाची बातमी. जनावरांचे इयर टॅगिंग नसेल तर 1 जून नंतर जनावरांची खरेदी किंवा विक्री करता येणार नाही. शासनाने जनावरांचे इयर टॅगिंग करणे बंधनकारक केले आहे. जनावरांचे इयर टॅगिंग करणे म्हणजेच त्यांच्या कानावर शिक्के असल्याशिवाय 1 जून नंतर कोणत्याही जनावरांची खरेदी किंवा विक्री करता येणार नाही. त्यामुळे 31 मे पर्यंत पशुपालकांनी आपल्या जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जाऊन जनावरांचे इयर टॅगिंग करून घ्यावे. नमस्कार, मी अपेक्षा भंडारे. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीत तुमच्या सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओत आपण जनावरांचे इयर टॅगिंग करणे म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे आहे याविषयी जाणून घेणार आहोत. केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन अंतर्गत भारत पशुधन प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीत इयर टॅगिंग मध्ये 12 अंकी बारकोड असेल. या बारकोडच्या माध्यमातून इयर टॅगिंग केलेल्या जनावरांविषयी सर्व प्रकारच्या नोंदी घेण्यात येत आहेत. त्यामुळे जन्म मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक औषध, लसीकरण, वंध्यता उपचार, मालकी हक्क आणि जनावरांच्या खरेदी विक्रीचा तपशील यांसारखी माहिती तात्काळ शासनाकडे उपलब्ध होणार आहे. पशुसंवर्धन विभागाकडून शासनाचे इयर टॅगिंग करण्याची मोहीम सुरू आहे. भारत पशुधन प्रणालीवर नोंद आणि कानावर बिल्ले असल्याशिवाय 1 जून 2024 नंतर राज्यात कोणत्याही जनावरांची खरेदी किंवा विक्री करता येणार नाही, तसेच त्यांच्यावर उपचार केले जाणार नाही. सरकारच्या या निर्णयाने जनावरांची बेकायदा होणारी वाहतूक आणि कत्तल यांना आळा बसणार आहे. नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का तसेच अन्य पशुच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या जनावरांचे टॅगिंग असल्याशिवाय नुकसान भरपाई मिळणार नाहीये. त्यामुळे जनावरांचे इयर टॅगिंग आवश्यक आहे. त्यामुळे पशुपालकांनी वेळ न दवडता जनावरांचे इयर टॅगिंग करून घ्यावे. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत राहा जय महाराष्ट्र. धन्यवाद.